मी आमदार बबनराव शिंदे माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे आणि माढा विधानसभेमध्ये माढा, पंढरपूर आणि माळशिरस या 3 तालुक्याचा समावेश आहे आणि या 3 तालुक्यात आतापर्यंत आम्ही अनेक कामं केलेली आहेत। तरीसुद्धा काही कामं आणखी करणं बाकी आहे। विशेषतः कृष्णेचं पाणी भीमेत आणणं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खासदार निंबाळकर यांनी जाहीर केलेला आहे आणि त्या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याचं सुजलाम सुफलाम होणार आहे। त्याचबरोबर भीमा आणि शिना नदीवर बॅरेजेस बांधणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने भविष्यकाळामध्ये प्रयत्न करणार आहे। खैरा माणेगाव उपसा सिंचन योजनेला तत्वतः मान्यता मिळालेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर त्या योजनेला पैसे मंजूर करून कारवाईत करण्यासाठी प्रयत्न होणार आहे। शिना माढा योजनेमध्ये बावी, तुळशी, अंजनगाव, परितेवाडी, कुर्डू, आंबाट, पिंपळखुटे या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे। आता त्या गावचा DPR करायचं काम चालू आहे आणि DPR झाल्यानंतर पैशाची मंजुरी मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गावामध्ये पाणी द्यायची व्यवस्था भविष्यकाळामध्ये आम्ही करणार आहोत। ह्या तालुक्यातले, ह्या मतदारसंघातले सबस्टेशनचे प्रश्न आहेत, विजेचे DPचे प्रश्न आहेत। आत्तापर्यंत ते आम्ही सोडवलेलेच आहेत, परंतु मागणी वाढल्यामुळं आता हे सगळे सबस्टेशन आपल्याला करायचे आहेत। टिंबोर्णी आणि कुर्डवाडी या ठिकाणी MIDC आता पूर्ण झालेली आहे। आता मोडलीमची MIDC करण्यासाठी म्हणून भविष्यकाळामध्ये प्रयत्न आम्ही करणार आहोत। फ्लड डायव्हर्शन योजनेसाठी आपल्याला जवळपास 20,000 कोटी रुपये लागणार आहेत। त्याचबरोबर शिना आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्यासाठी 2400 कोटी लागणार आहेत आणि ही सगळी कामं करण्यासाठी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारची मदत आपल्याला अत्यंत गरजेची आहे। त्यासाठी आपण भविष्यकाळामध्ये प्रयत्न करणार आहोत।